गेल्या काही दिवसापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना किती खर्च येतो आणि या भावात त्यांना परवडतो का हे जाणून घेऊया. माझ्यासोबत काही शेतकरी. दादा मला सांगा, आज काय भाव गेला? सर नमस्कार. कांदा हे पीक असं आहे, आम्हाला काही परवडत नाही. एकरी 70,000 रुपये खर्च येतो. 1100 रुपये जर कांदे गेले तर आम्हाला काही परवडत नाही. मोदी साहेबांना आमची विनंती आहे की आमच्या शेतकरी का बघावं. मोदी साहेब मोठ्याल्या शेट्या सांभाळतात, त्याबद्दल आम्ही नाराज आहे. एकरी आम्हाला 60-70,000 रुपये खर्च येत असून त्यावर आम्ही नाराज आहे. बाबा, एकरी किती खर्च येतो? काय काय आता मजुरीचा काय दर आहे आणि खतांची काय परिस्थिती आहे? हा नमस्कार. मला एक बोलायचं असं आहे का इतका शेतकरी नाराज आहे. तर आज 700 पासून तर 1150 तर लईत लई पावणे 1100 रुपये कांदे जाऊ राहिले. तर शेतकऱ्याला 60 ते 70,000 रुपये एकरी खर्च येतो. तर 12-13,000 रुपये एकरी लागण आहे आणि 2,000 रुपये 1900 रुपये खाजीची गुणी आहे. तर शेतकऱ्याने नेमकं करायचं काय? तर असं जर मोदी साहेबांनी शेतकऱ्याकडे चांगल्यापैकी जर लक्ष दिलं तर आम्हाला असं वाटतं की मोदी साहेबांना आम्ही कायम निवडून देऊ, पण शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दादा एवढीच विनंती. दादा मला सांग, आज काय भाव गेला आणि काय अपेक्षा होती? आज 1100 1150 बाजार चालू आहे. चांगला माल. चांगला माल. तर खराब माल 950 800 700 जातोय. तर या बीजेपी सरकारचं कोणतंही धोरण नाही शेतकऱ्याच्या बाबतीत. मोदी साहेबांना एकच विनंती आहे की शेतकऱ्याच्या बाबतीत जसं 2 नंबर लोकांच्या बाबतीत धोरण चालू आहे, हे सरकार सगळं 2 नंबरच आहे ना. काय काय केलं या सरकारनी? शेतकरी काहीच नाही शेतकऱ्यासाठी काय केलं? कोणतं काँग्रेस सरकार परवडलं आम्हाला. काय वाटतं तुम्हाला सध्या काय भावाची अपेक्षा आहे आणि फार सरकारकडून वाईट काय परिस्थिती, मागणी करता? फार वाईट परिस्थिती शेतकऱ्याची. आमची अशीच अपेक्षा आहे का सरकारनं जरा शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा आणि नियोजन करावं. शेतकरी कुठेतरी जगल, काहीतरी शेतकऱ्याचे 2 रुपये घडतील या हिशोबानं आमची मागणी आहे. आम्हाला काही 2 नंबरचे धंदे वगैरे काही नाही. शेती करणार, त्याच्यावरच आमची रोजीरोटी, शिक्षण वगैरे त्याच्यावर अवलंबून आहे. काय भावाची बाकी- अपेक्षा? किमान काय भाव 2 ते मिळाला पाहिजे? 2,500 किमान आम्हाला 2,000 रुपये, सरासरी 2,000 रुपये भेटावं. जास्त काही 2.5-3 नको आहे, आम्हाला 2,000 खर्च भेटावा. जातो, 1,000 त्यातच रुपये आम्ही सुखी शेतकऱ्याला. आहे. बाकी काही अपेक्षा नाही आमची. एकूणच कांद्याला किमान 2,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी व्यवस्था सरकारने करावी, तेव्हाच शेतकऱ्यांना काहीतरी परवडेल अशी भावना मनमाड येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रईस शेख, लोकशाही मराठी, मनमाड, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.